ओके. पण आता मी समजा ऍज अ वर्क करतो इथं कंपनीमध्ये आणि मला ऑलरेडी इन्शुरन्स कंपनी दिलाय, मग मी विचार करतो की मला इन्शुरन्स काढायची काय गरज आहे. तर मी आता तुला जसं सांगितलं, तुम्ही जेव्हा जम्प करता ना जॉब, खूपदा कंपनी प्रोबेशनवर टाकते तुला, किंवा तू मध्ये एक ब्रेक घेतो. म्हणजे तू आता इथे रिलीव्ह होणार आहेस मे बी 31 जुलैला आणि तिथे तू जॉईन करशील मे बी 15 ऑगस्टला. आता गॅरंटी आहे का 15 दिवसात मला काही होणार नाही आहे. म्हणजे तू किती काय घरात चालता चालता पण तू पडू शकतोस, काही होऊ शकतं, फ्रॅक्चर होऊ शकतं, डेंग्यू मलेरिया आजकाल तर काय म्हणजे सांगताच येत नाही हे गणित. तर अशा वेळेस तुझं काही झालं किती नुकसान करणार आहोत. 15-20 हजाराचा प्रीमियम, त्याच्या अगेन्स्ट आपल्याला कितीचं बिल लागू शकतं. म्हणजे मुंबई पुण्यात आपण राहतोय, आमच्या मुंबईत साधं नुसतं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं तर 2.5-3 लाखाचं बिल जात आहे. मग त्याच्या अगेन्स्ट तुझे 15,000 तुला छेपणारे अमाऊंट आहे ना. मॉलमध्ये जातोय तर 1,000-2,000 तर आपण तसेच उडून येतो. मग हे तर वर्षाचे आपल्याला 15,000 रुपये भरायचे, मग काय हरकत आहे. आणि ते पण यंग जेव्हा असतो तेव्हा 10-12 हजारातच आपला प्रीमियम होतो. म्हणून मग जरा लवकरच आपला मेडिक्लेम घेतलेला बरा.